राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम नाम संकीर्तन साधन पै नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पै नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा 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 सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण खाईचो बैसोनी कराये गचित आईचं बैसोनी कराये गचित खाईचं बैसोनी कराये गचित आईचं बैसोनी कराये गचित बडी आनंद आळवा आवडी आनंद आळवा आवडी आनंद आळवा ना लगती सायास जावे वनांतर लगती सायास जावे वनांतरा ना लगती सायास जावे वनांतर लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 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 हात पावा सर्व काळ हात पावा सर्व काळ हात पावा सर्व
सर्व काळ ना लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा घरा नारायण येतो घरा नारायण नारायण या विनानिक असता पैसाधन या विनानिक असता पैसाधन या विनानिक असता पैसाधन या विनानिक असता पैसाधन पाहतसे आन विठोबाची पाहतसे आन विठोबाची पाहतसे आन विठोबाची ना लगती सायास जावे वनांतरा सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा सायास जावे वनांतरा तू घरा नारायण येतो घरा नारायण येतो घरा नारायण तू का म्हणे सोपे आहे सर्व मुनी सामने सोपे आहे सर्व मुनी का म्हणे सोपे आहे सर्व मुनी सामने सोपे आहे सर्व मुनी शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण येतो घरा नारायण येतो घरा नारायण विठ्ठल 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 टाळी वाजवा माऊली टाळी कुंडली कवला ज्ञान नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्ते आवडे अनंत आळवावा न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण या विनानी कसता पैसा धन वाहत से आन विठोबाची न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाभुनी शहाणा तो धनी घेत असे न लगती सायास जावे वनांतरा
सुखी येतो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आज त्यांचा 6 चरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायने जन्ममरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर आधी करून सर्व संत सांगतायत काय करावं. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. जन्माला आल्यानंतर जन्ममरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर काय करा, तातडीनं परमार्थ करा. मग परमार्थ करण्याचे अनेक साधनं आहेत, भगवत प्राप्तीचे अनेक साधने आहेत. जन्म मरणाच्या फेरीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर साक्षात भगवान परमात्मा सांगतायत, हे अर्जुना, हे अर्जुना ऐक, जर तुला जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर एक काम कर. काय कर, मला शरण ये. साक्षात भगवान परमात्मा सांगतायत, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारील जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीच एकू. जो मला अनन्य भावानं शरण आलेला आहे त्याला मी जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त करणार आहे. म्हणजेच काय, भगवत प्राप्तीसाठी परमार्थ करण्याची गरज आहे. भगवान प्राप्तीसाठी अनेक साधनं आहेत. मग ती भगवत प्राप्तीसाठी देवाच्या प्राप्तीसाठी कोणत्या युगात कोणतं साधन वापरलं नाथ बाबा जरा आम्हाला सांगता काय, सांगा ना. नाथ महाराजांनी सांगितलं एकनाथी भागवतामध्ये. नाथ बाबा सांगतायत कृतयुगात कोणती साधना केली आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, द्वापार युगात कोणती साधना केली आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, त्रेतायुगात कोणती साधना केली आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. काय सांगताय तो, सांगा ना नाथ बाबा. नाथ महाराजांनी सांगितलं, कृतयुगे ध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मुखेन द्वापारे परिचर्याणाम कौलो तद्हरि कीर्तनात. कृतयुगे ध्यायते विष्णुं, कृतयुगात भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तर कशामुळं, कृतयुगे ध्यायते विष्णुं, कृतयुगात ध्यानाने, त्रेतायाम यजतो मुखेर, त्रेतायुगात यज्ञाने, आणि द्वापारे परिचर्याणाम, द्वापारात भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली ती परिचर्या म्हणजे तपानं झाली. मग हे कलियुग आहे. कलियुगात वारीला चल म्हटलं की काय म्हणतात, मागचं बंद पडतंय, प्रपंच बंद पडतो, जमत नाही. वारी भजन योग साधना कठीण वाटतो लोकांना. म्हणून साधू संतांनी सांगितलंय, अवघड सांगता नको न करी सुलभ बहुता सोपे वाटे. सगळ्यांना सोपं आवडतं हो, मग सोपं असं सांगा ना आम्हाला. मग कलियुगात जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कौलव तद्हरि कीर्तनात. आधी करून सर्व संत म्हणतात, काय म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट. कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, भगवत प्राप्ती करायची असेल तर कलियुगामध्ये काय करावं, कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं कीर्तन करावं. कीर्तन करावं म्हणजे काय करावं, माझ्यासारखा फेटा बांधून सगळ्यांनी कीर्तनाला उभं राहावं नाही हो, नामसंकीर्तन करावं. मग भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर मुख्य 4 साधना आहेत. मुख्य 4 साधना आहेत ते तुम्हाला सांगतो ऐका. 1 योग, योग मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. 2 तप मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. आणि 3 यज्ञ मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. आणि 4थं साधन आहे नामस्मरण. आता कोणतं अवघड आहे हे कळण्यासाठी प्रत्येक साधनाचं लक्षण तुम्हाला सांगायला पाहिजे. प्रत्येक साधनाची फलश्रुती अशी विशिष्ट आहे आणि फलश्रुतीशिवाय कोण कार्यच करत नाही महाराज. प्रत्येक कार्यामध्ये फलश्रुती गरजेची आहे. योग मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, तर योग करायचा म्हटल्यानंतर योगी व्हावं लागेल. योगी व्हायचं म्हटल्यानंतर संन्यास धारण करावा लागेल. संन्यास धारण करायचा म्हटल्यानंतर गृहस्थाश्रम सोडावा लागेल. आणि गृहस्थाश्रम सोडायचा म्हटल्यानंतर संसार सोडावा लागेल. मग महाराज आम्हाला संसार सोडता येत नाही हो, संसार सोडता येत नाही. बरं, योग मार्गाने जरी तुम्ही भगवान परमात्म्याची प्राप्ती करतोच म्हणले तर योगी कसा असला पाहिजे, योगी कसा असला पाहिजे, ज्ञानोबा सांगतात. योग्याची लक्षणं, योग्याची संपदा काय आहे, आधी करून 4 वर्षाची मुक्ताबाई सांगते.
योगी कसा असला पाहिजे. 4 वर्षाची मुक्ताबाई आपल्या मोठ्या दादाला उपदेश करते. दादा, समाजानं जनानं त्रास दिला, तुम्ही योगी आहात, मनामध्ये विकल्प येतो, क्रोध येतो, असं कधी शक्य आहे का? ताटी उघडा दादा, ताटी उघडा. योगी कसा असला पाहिजे, योगी कसा असला पाहिजे म्हणल्यानंतर मुक्ताबाईनं चालू केलं. योगी कसा असला पाहिजे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा है अपराध जनाचा, सा है अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, है अपराध जनाचा, है अपराध योगी कसा असला पाहिजे. ज्ञानोबाला सांगताय योगी कसा असला पाहिजे. मोठा दादा आहे आणि 4 वर्षाच्या बहिणीच्या मुस्कानात जरी कुणी मारले तरी ती सहन करण्याची ताकद असणं म्हणजे योग्याची लक्षण आहे. ऐका बरं, तुम्ही ज्ञानी असाल, तुमच्याकडे ज्ञान भरपूर असेल, मात्र त्या ज्ञानाला अहंकार असेल तर ते ज्ञान काय उपयोगाचं नाही आहे. ज्ञानी असून सुद्धा अंगावरती चिखल घेण्याची ताकद असणं म्हणजे योग्याची लक्षण आहे. काय सांगताय. 4 वर्षाची मुक्ताबाई उपदेश करते. काय अपराध जनाचा, काय अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जगाचा अपराध सहन करण्याची सहनशक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला योगी म्हणतात बरं. नाही हो, खरं सहनशीलता राहिलेला नाही आहे. अपराध भावाची चूक पोटात घालण्याची क्षमता आमच्यात नाही आहे. आपण काय योग मार्गाने परमार्थ करणार आहे महाराज. म्हणून हे योग साधन सुद्धा काढून सांग टाका. योग कठीण आहे. योग मार्गातून जरी तुम्ही परमार्थ केला, मात्र थोडासा जरी अहंकार असला तर 1400 वर्ष योगी राहून सुद्धा कोरं राहावं लागतंय. ज्ञानोबा माझे म्हणतात, नामस्मरणाने सुद्धा भगवान परमात्म्याला जिंकू शकतो. योग्याला सुद्धा दुर्लभ असणारा भगवान परमात्मा मी बघितलाय. ज्ञानोबा म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या
पाहता मन न पुरे धनी, पाहता पाहता मन न पुरे धनी, देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी. योग्याला सुद्धा दुर्लभ असणारा भगवान परमात्मा आम्ही बघितला असं सांगतायत. म्हणजे योग मार्गातून परमार्थ करायचा असेल तर कष्ट आहे, कष्ट त्याग आहे, संसाराचा त्याग आहे, गृहस्थाश्रमाचा त्याग आहे. म्हणून योग मार्ग काढून टाका. दुसरं साधन सांगितलंय तप. तप मार्गातून सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होते बरं का महाराज. मात्र तप करण्यासाठी सुद्धा किंचित का असना संसाराचा त्याग लागतोय. तप काय घरामध्ये बसून तप होत नाही, बायकोच्या हातच्या भाकऱ्या खाऊन तप होत नाही. तप करण्यासाठी वनांतरामध्ये जावं लागतं. तप करण्यामध्ये त्याग पाहिजे, त्याग. शारीरिक तप म्हणून आपण कुठं जातो? वारीला जाणं हे एक शारीरिक तप आहे. खरं ते सुद्धा कधी कधी आमच्याकडनं जमत नाही. म्हणून तप मार्ग सुद्धा तुम्ही काय करा, काढून टाका. आणि तिसरं साधन सांगितले यज्ञ. यज्ञ करण्यासाठी काय करावं लागेल? यज्ञ करायचं म्हटल्यानंतर सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद कमीत कमी बाबा थोडेफार आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनं श्लोक म्हणता यावेत. चुकलं की बिघाडतंय. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी अनेक यज्ञ करावे लागतील. मग त्यासाठी श्लोक पाठांतर पाहिजेत. आता इथं आमचं ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सरळ पाठ होईना. आमचे म्हणतात सगळा हरिपाठ पाठ आहे महाराज. ते ज्ञानदेव म्हणे आलं की तिथंच जरा असं काय होतंय, तिथंच जरा काय होतंय, चुकतंय हो महाराज. माफी मागतो, खरं बोलतो जरा परखडपणे. पाठांतर होण्यासाठी जास्त तिखट खायचं नसतं महाराज. आहारावरती फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पाठांतर होण्यासाठी तिखट खाऊ नये. कारण आमचं वारकरी म्हणताय कटवाड, तुमच्याकडे काय म्हणतात? तरी 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 वाढ. विषयांतर होऊ देणार नाही मी. जास्त तिखट खाल्ल्यानंतर बुद्धी जराशी क्रोधित होते, मंद होते. म्हणून जास्त तिखट खायचं नसतंय. म्हणून आम्हाला श्लोक पाठ होत नाहीत. म्हणून यज्ञ मार्ग सुद्धा काढून टाका. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना हाक मारली, तुकाराम महाराज आम्हाला संसार करत करत भगवान परमात्म्याची प्राप्ती पाहिजे आहे, भगवान परमात्म्याची पूजा करायची आहे, परमार्थ करायचा आहे. आम्ही काय करू सांगा ना. सांगा म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं सगळ्यात सोपा उपाय अभंगाच्या प्रथम चरण. नाम संकीर्तन साधन सोपे, 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 नाम संकीर्तन साधन सोपे. जळातील पापे जन्मांतरीती, जळातील पापे जन्मांतरीती, न लक्ती सयास जावे वनांतरा, न लक्ती सयास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीती, जळतील पापे जन्मांतरीती, न लक्ती सयास जावे वनांतरा, न लक्ती सयास जावे वनांतरा. नाम संकीर्तन
नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, श्रीमंतातील श्रीमंत माणसाला, गरीबातील गरीब माणसाला, ऐका बरं का, श्रीमंतातील श्रीमंत माणसाला, गरीबातील गरीब माणसाला आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला पचणारा, तोलणारा अशा परमार्थाचं साधन आजच्या अभंगामध्ये सांगितलं. खर्च नाही, बंधन नाही. इतर साधनामध्ये योग करायचा असेल तर तिथं बंधन आहे, पूजा अर्चा करायची असेल, ध्यान करायचं असेल तर त्याला बंधन आहे, परंतु नामस्मरण करण्यासाठी कोणतंच बंधन नाही. असं मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना कोणतंही बंधन नाही. 10व्या अध्यायातील 232वी ओवी ज्ञानोबाराय सांगतायत, नाम जपयत्नु तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जपयत्नु हा परम आहे, नामस्मरण हे परम आहे. बाधू न शके स्नानादि कर्म, नामस्मरण करताना आंघोळच करायला पाहिजे, आसनावर बसूनच करायला पाहिजे, अधिष्ठानावरती बसूनच करायला पाहिजे, देवाचं नाव मंदिरातच जाऊन घ्यायला पाहिजे, देवाचं नाव सकाळीच घेतलं पाहिजे, देवाचं नाव कात्रे वेळचं घ्यायचं नाही, म्हणजे संध्याकाळचं घ्यायचं नाही, असं काय का? नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला कोणतंही बंधन नाही. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, बाधू न शके स्नानादी. स्नानादी म्हणजे अनेक अनेक वचने आहे. स्नानादी म्हणजे इतर कर्म कोणतीही बाधू शकत नाहीत. कोणतंही कर्म करत असताना जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर ते कार्यही सफल होईल, तुमचा परमार्थही होईल, असं सांगितलेलं आहे. मग नाथ बाबा कसं घ्यावं देवाचं नाव? तर नाथ महाराज सांगतात, काय सांगतात? हरी बोला देता, 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 हरी बोला देता. सर्व कार्य करता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता हरपली चिंता. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. देताना हरी म्हणावं, घेताना हरी म्हणावं, एवढा सोपा परमार्थ जगद्गुरु तुकोबाराने आजच्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. जर भगवत प्राप्ती पाहिजे असेल, किती उदाहरण द्यावीत, किती दाखलं द्यावेत, की नामस्मरणाने अनेक जण तरलेले आहेत. इतकं सुंदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. पण नाम घेताना जरा तिकडं वाकडं तिकडं झालं तरी काय त्याचा दोष लागतो का? नाही. एकाला राम राम म्हणता आलं नाही, तो मरा मरा म्हटला, खरं तरी सुद्धा त्याचा काय झाला? उद्धार झाला महाराज. देवाचं नाव रागान घ्या तरी सुद्धा तेवढीच फलश्रुती आहे.
आणि प्रेमानं घ्या तरी सुद्धा तेवढीच फलश्रुती आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे, ब्रह्मानंद प्राप्त होण्यासाठी तीर्थक्षेत्रावर जावं लागेल. मात्र मी म्हणतो, तुम्ही जिथं भगवान परमात्म्याचं नामचिंतन कराल ते तीर्थक्षेत्र होईल. असं काय नाही आहे. प्रमाण द्यायचं झालं तर आधी करून सर्व संत म्हणतात काय, एक बोल तरी सुस्पष्ट बोलावा, एक बोल तरी सुस्पष्ट बोलावा, वाचे हरे हरे म्हणावा, वाचे हरे हरे म्हणावा, संत समागमो धरावा, संत समागमो धरावा, तिने ब्रह्मानंद होईल अगवाला. नरहरी राम गोविंद वासुदेवा, नरहरी राम गोविंद वासुदेवा, एक बोल तरी सुस्पष्ट बोलावा, एक बोल तरी सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमो धरावा, संत समागमो धरावा, तेने ब्रह्मानंद होईल गवागा, तेने ब्रह्मानंद होईल गवागा, तेने ब्रह्मानंद होईल गवागा. तेने ब्रह्मानंद होईल गवागा. नरहरी राम गोविंद वासुदेवा, नरहरी राम गोविंद वासुदेवा. नरहरी राम गोविंद वासुदेवा, नरहरी राम गोविंद वासुदेवा. एक बोल तरी सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही अंतःकरणापासून घ्या. संत समागमामध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या. तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय सांगता येतो? म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, नाम संकीर्तन साधन पै सोपे. बरं, याची फलश्रुती काय तुकाराम महाराज आम्हाला जरा सांगा ना. फलश्रुती सांगितली पहिली, मागच्या जन्माचं सगळं पाप काय होईल, जळेल. आणि फलश्रुती क्रमांक 2 काय सांगितलं, पुण्याची गणना. पुण्याची गणनाच कुणाला करता येणार नाही, इतकं पुण्य तुम्हाला मिळेल. एक दाखला देतो, उदाहरण देतो. 2 भाऊ होते. किती? 2 भाऊ होते. एक भाऊ निष्ठावंत वारकरी होता, गुरु परंपरेतला होता, गुरुची सेवा करणारा होता. आणि एक भाऊ नास्तिक होता. नास्तिक होता, देवाला न मानणारा, साधू संतांना न मानणारा. तुम्ही म्हणाल सख्खे भाऊ असताना सुद्धा एवढा फरक का? तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. तुम्ही घरात कसे आहात? पूर्वी होतं ते शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमाटी. बी चांगला असेल तर फळ चांगलं लागेल असे संत म्हणतात. तर आता कलियुगात अशी म्हणायची वेळ आली आहे, बी चांगला असू दे, मात्र संगत चांगली नसेल तर बिघडल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात ठेवा महाराज. संगत सगळ्यात महत्वाची आहे. संगत ही संगत असते. सज्जनाची केली तर तुम्ही देव व्हाल, साधू व्हाल. पण दुर्जनाची केली तर तुम्ही राक्षस व्हाल. दुर्जन हा तुम्हाला दुःखामध्येच ढकलणारा, एवढं लक्षात ठेवा. 2 भाऊ होते, एक सात्विक होता आणि एक नास्तिक होता. रोज मद्यपान प्यायचा, इकडे तिकडे पडायचा, कुणाचंच ऐकत नव्हता.
मात्र एक जो दुसरा भाऊ होता, मोठा भाऊ होता, तो रोज गुरुची सेवा करायचा, नामचिंतन करायचा, पाठाला जायचा, ब्रह्मज्ञान ऐकायचा, साधू संतांचं चरित्र ऐकायचा. एक दिवस पाठाला गेला असताना त्यानं आपल्या गुरुजींना विनंती केली. म्हटला, गुरुजी, माझ्या आयुष्यात एक खंत आहे. काय खंत आहे? मी एवढा परमार्थी काय, रोज तुमची सेवा करतो, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, मात्र माझा भाऊ आहे, त्याला परमार्थ काही आवडत नाही, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेत नाही, देवावर तो विश्वास ठेवत नाही, असा आहे. आणि मद्यपान पिऊ करू नये ते करतो, बघू नये ते बघतो, खाऊ नये ते खातो. काय करावं, तुम्हीच जरा मार्गदर्शन द्या. ठीक आहे म्हणले गुरुजी. गुरुजी म्हणले, ठीक आहे, जा उद्या त्याला घेऊन ये. दुसऱ्या दिवशी हा मोठा भाऊ लहान भावाला त्या बोलवायला गेला, नास्तिकाला. चल म्हणला. तो म्हणला, कुठं चल, येत नसतोय मी, तुला काय कामधंदा नाहीत म्हणून त्यात तू पडलायस, जा तुझं तू म्हणला. तसाच नाराज होऊन तो गुरुपाशी गेला आणि माझा भाऊ असं असं बोलला म्हणून सांगू लागला. ठीक आहे म्हणला. गुरुजी म्हणले, ठीक आहे, उद्या मीच येतो. गुरुजी बी जरा चांगले धडधाकट, ते काय माझ्यासारखे नव्हते. माझं एक वैशिष्ट्य आहे महाराज, ज्या गावात जाईल त्या गावात वजनच पडत नाही. का सांगा, वजन नाहीच आणि पडल कुठलं. सगळी लोक बाहेर इकडे पुणे मुंबईला मी कीर्तनला आलो की म्हणतात, तुम्ही कोल्हापूरचं कसं म्हणायचं हो तुम्हाला? कोल्हापूरचं, कोल्हापूरचा गडी म्हटल्यानंतर कसा पाहिजे? पैलवान पाहिजे. तर मग त्यांना मी योग्य उत्तर दिलं. कोल्हापुरात अनेक तालमी आहेत. शरीर कसं सदृढ बनवायचं, शरीर कसं धष्टपुष्ट बनवायचं हे शिकवणाऱ्या तालमी कोल्हापुरात आहेत. खरं शरीर कशासाठी दिलंय हे मला जाणायचं होतं म्हणून आळंदीला आलो महाराज. आज गरज आहे महाराज ती काळाची. आणि मग काय, धष्टपुष्ट ते गुरुजी म्हटले, चल तुझ्या भावाकडे जाऊ. आणि शिष्य आणि गुरुजी आले. हे असं पिऊन जरासं टल्लीन होतं, कट्ट्यावर बसलं होतं. गुरुजी गेले आणि म्हणलेत, ए पोरा, रामकृष्ण हरी म्हण. ते म्हणलं, अजिबात म्हणणार नाही. त्याला बी नादाला लावलास आणि मला बी नादाला लावला काय म्हणतो का नाही? ते म्हणला, नाही म्हणणार. म्हणतो का नाही? नाही म्हणणार. जे गुरुजीने असं गच्चुंड धरलं, डोकं असं मान अशी धरली दोन्ही दंडाच्या मध्ये अशी, म्हणल्या, म्हणतो का नाही? मेलो तरी म्हणणार नाही म्हणला. नरडावळ, मेलो तरी म्हणणार नाही. गुरुजी म्हणले, काय म्हणणार नाही? ह्यो म्हणला, रामकृष्ण हरी म्हणणार नाही. एकदा का गुरुजीने म्हणून त्याच्याकडनं घेतलं. गुरु हा गुरु असतो महाराज. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ते केवल ज्ञानाची मूर्ती असतात महाराज. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, ज्ञानोबरांची भाषा आहे. कालांतरानं हे शरीर काय झालं, क्षीण झालं आणि ते शरीर त्याचं पडलं. म्हणजे तो मरण पावला. नास्तिक होता तो. आणि मरण पावल्यानंतर मग काय, ह्याला यमदूत न्यायला आलेत. देवाचं नामचिंतन करत असणाऱ्याच्या जवळ यमदूत येत. उलट तुकोबाराय सांगतात, रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याच्या जवळ जर यम आला, यमदूत आले, तर नुसता त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या स्पर्शानं यम असे पळून जातात. आणि पळून जात असताना आवाज कसा येतोय हे पण तुकोबारांनी सांगितले, आदिगुरू संतांनी सांगितलंय. तर कसा यम पळून जातो? तडा 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 तडा, धुडू 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 धुडू, पळा सुट्टाला कळी काळा बापुडिया रे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तर यम पळतात. आता हे ना जन्माला येऊन फक्त काय घेतलं होतं? एकच देवाचं नामचिंतन घेतलं होतं. एकदाच राम कृष्ण हरी ह्याला नेऊन त्या चित्रगुप्तापाशी उभा केलं. सगळं बघतोय तर सगळं लाल पेनानं लिहिलं होतं. खरं जन्माला येऊन एकच निळ्या पेनात त्यानं लिहिलेलं होतं, राम कृष्ण हरी. अरे बापरे म्हणाले. चित्रगुप्त म्हणाले, आता कसा निकाल लावायचा? चित्रगुप्त यमराजाकडे गेले आणि यमराजाला म्हणले, यमराज यमराज, जन्माला येऊन हे सगळं पाप कर्म केलंय. खरं फक्त जन्माला येऊन एकदाच देवाचं नाव घेतलंय. एकदा रामकृष्ण हरी म्हणलेल्या जपाचं पुण्य किती द्यावं ह्याला? यमराज पण डोकं खांजळायला लागले. ते म्हणले, आपण कैलासात जाऊ म्हणले. चला कैलासात. मग ह्यो गडी म्हणाला, हा मी तुमचा नसताना तुम्ही मला आणलंच कसं म्हणाला? कोण? हे कॅशेट नास्तिक होता तो.
मी असा तसा येत नाही म्हणाला, मला पालखी करा म्हणाला. मग त्याला पालखीमध्ये बसवला. पुढे यमराजानं मागं चित्रगुप्तानं पालखी धरली आणि हे मधी एकच नाव घेतलेलं रामकृष्ण हरी. पालखी पुढे चालली आणि कैलासात शंकर भगवान परमात्म्यानं बघितलं, ज्या आरती यमानं पालखी धरली त्या आरती आत कोणतर नक्कीच अधिकारी माणूस. भगवान परमात्म्यानं तिकडनंच नमस्कार करायला चालू केला. अरे बाप रे म्हटलं, काय चाललंय काय चाललंय म्हणायला लागले. तर यमराज म्हटले, नमस्कार करू नका, हे काय आतलं एवढं ओरिजिनल नाही आहे. अधिष्ठानावर बसलेली सगळीच काय बाह्य रंगानं मोठी दिसत असतात. तर एक सांगतो तुम्हाला, ऐका, बाह्य रंगानं सगळं चांगलं दिसतंय, तर अंतरंग फार कठीण आहे महाराज. अंतरंग बाह्य रंगानं पुसून काय उपयोग नाही हो. अंतरंग शुद्ध पाहिजे आणि देवाला तेच आवडतं. विठ्ठल